भाजीपाला लागवड करत असतो आपण, ऊस लागवड करत असतो, परंतु त्याचबरोबर आपल्याला अशा एका पिकाची लागवड करायची आहे की रोग कीड असो अशा समस्यापासून आपल्याला पिकाचं संरक्षण करता यावं, त्याचबरोबर असं रोग कीड नसावंच असं कोणतं पीक आपल्याला पाहायला मिळतं. तर हे पाहू शकता इथं आपण गवतीच्याची लागवड मित्रांनो केलेली आहे. तर ही लागवड आपण कशी केलेली आहे तर पाहिलं तर 4.5 बाय 1.5 फुटांवरती किंवा आपण 5 बाय 2 वरती देखील मित्रांनो लागवड ही करू शकतो. या ठिकाणी आपण जी केलेली आहे ती 4.5 बाय 1.5 वरती ही लागवड केलेली आहे. सर्वसाधारण 1 एकरामध्ये ही लागवड केलेली आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये तुम्ही काय करू शकता, सर्वप्रथम ज्या वेळेला आपण लागवड करत असतो त्यावेळेला जो आपलं ठोंब येत असतं त्या ठोंबाची आपण लागवड करत असतो. छोटस ठोंब येत आता हे जर पाहिलं आपण, हे पाहू शकता हे मोठं ठोंब आहे, यातीलच आपण एक ठोंब काढून अशा पद्धतीने ह्याची मित्रांनो लागवड करतो. सर्वसाधारण आपण जर विचार केला तर ही बांधावरती आपण लागवड केली होती, 1 वर्ष झालेलं आहे आणि त्यानंतर आपण तिथूनच मित्रांनो हे हार्वेस्टिंग करून या ठिकाणी यामध्ये 1 एकरामध्ये ही लागवड केलेली आपल्याला पाहायला मिळते. ह्याचं मार्केट कुठं आपल्याला पाहायला मिळतं, सर्वसाधारण जर विचार केला तर शहराच्या ठिकाणी म्हणजे मुंबई असो, कलकत्ता, पुणे, बेंगलोर अशा ठिकाणी मित्रांनो आपण हे पाठवू शकतो. फार प्रमाणात आपल्याला मागणी पाहायला मिळते. ड्राय करून देखील याचा मित्रांनो वापर केलेला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे याला पाणी व्यवस्थापनासाठी आपण काय करू शकतो, खाली जर पाहिलं तर आपण ड्रिप लाईनचा वापर केलाय. दुसरी गोष्ट म्हणजे पाणी देखील चालू तुम्हाला दिसत आहे, म्हणजे जर उन्हाळ्यात टेम्परेचर वगैरे जर वाढलं तर आपण पाटाच्या साहाय्याने देखील पाणी देऊ शकतो, त्याचबरोबर ड्रिप वरती देखील तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर कमी पाण्यामध्ये येणार आपल्याला हे पीक पाहायला मिळतं. अशा पद्धतीने तुम्ही लागवड शकता. आणि दुसरी गोष्ट इथं जर पाहिलं तर हे पाहू शकता इंटरक्रॉपिंग देखील तुम्ही करू शकता. यामध्ये मूग, चवाळा अशा पिकांची, त्याचबरोबर दुसरी गोष्ट मेथी असो, त्याचबरोबर कोथिंबीर असे जे छोटी पिक आपल्याला पाहायला मिळतात, पालक वगैरे सर्व ज्या भाज्या असतात आपल्याला कॅश क्रॉप मध्ये देखील आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीचे देखील आपण सेंटरला लागवड करू शकतो. तुम्ही 5 फुटाचा डिस्टन्स देखील ठेवू शकता, मध्ये लागवड करू शकता किंवा 4.5 फुटाच्या डिस्टन्स वरती देखील अशा पद्धतीची तुम्ही लागवड करू शकता आणि भरघोस उत्पन्न मित्रांनो मिळू शकता. हार्वेस्टिंग जर पाहिलं तर याचं हार्वेस्टिंग आपण अशा पद्धतीने मित्रांनो हार्वेस्टिंग करत असतो आणि हाच बॉक्स मध्ये किंवा पोत्याच्या साह्याने या ठिकाणी हिरवा हिरवा पाला घेऊन त्याचं हार्वेस्टिंग करून आपण वेट करून मार्केटला मित्रांनो पाठवत असतो अशा प्रकारचं. आणि याला लेमन ग्रास देखील तुम्ही म्हणू शकता किंवा आपण गवतीच्या देखील आपण मित्रांनो याला म्हणू शकतो. अशा पद्धतीची लागवड आणि यामध्ये 2-3 व्हरायटी देखील पाहायला मिळतात. 2-3 व्हरायटीची देखील तुम्ही यामध्ये लागवड करू शकता आणि अशा पद्धतीचं मित्रांनो लागवड करून योग्य नियोजन करून भरघोस उत्पन्न मिळवू शकता. दुसरी गोष्ट खताचं नियोजन जर याला पाहिलं तर फार कमी प्रमाणात मित्रांनो मोजकीच खतं लागतात, अगदी थोडी. जरी तुम्ही खत वगैरे नाही वापरलं तरी देखील थोडासा माल कमी मिळणार आहे, बाकी काय सुद्धा समस्या यामध्ये जाणवणार नाही. आणि हा जो कंद असतो तो वारंवार आपल्याला वाढलेलाच पाहायला मिळतो. म्हणजे आता इथं जर ही साईज पाहिली तर इथून हे इकडे इकडे असं वाढतच जाणार आहे. ज्या वेळेला तुम्ही काढून टाकणार आहे त्यावेळेलाच हे नष्ट होणार आहे, तोपर्यंत त्याला काही सुद्धा होत नाही. थोडासा टेम्परेचरचाच याला इफेक्ट होत असतो, बाकी कोणती आपल्या समस्या जाणवत नाही मित्रांनो. अशा प्रकारचं हे पीक आहे आणि यातून जर तुम्ही भरघोस उत्पन्न देखील मिळवू शकता. तेवढंच 1 एकरामधून सर्वसाधारण आपण जर पाहिलं तर 1 लाख, कमीत कमी 1 लाखापासून ते 4 ते 5 लाखापर्यंत देखील तुम्ही यातून उत्पन्न मिळवू शकता. फक्त कंटिन्युटीची गरज आहे आणि योग्य मॅनेजमेंटची देखील मित्रांनो यामध्ये आपल्याला गरज आणि लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. तर तुम्ही कशा पद्धतीने लागवड करता, बांधावरती देखील केली असेल तर अशा प्रकारची लागवड तुम्ही करू शकता. कशी वाटली इन्फॉर्मेशन जर सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.